अंगणाम दिया सर बरोबर आमची इच्छा आहे की ताईला तिकीट तुम्ही देण्याचं तर ताई 100% निवडून येणार. यानंतर मान्यवरांचा सामूहिक या ठिकाणी सत्कार आपल्याला सौ विनंती गजानन पाटील आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी होते आहे. आदरणीय आपले विश्वासक चेहरा विनंती गजानन पाटील यांच्या वतीनं नामदार हेमंतजी पाटील साहेब, त्यासोबतच माननीय आमदार बाबूरावजी पाटील कदम गोळीकर साहेब आपल्याला या ठिकाणी सर्वांच्या जोरदार टाळ्यांमध्ये आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. आणि यानंतर ज्यांनी हरगाव इथं नगराध्यक्ष पद आपला आणला ते सन्माननीय सर्वांचे नेते आदरणीय बाबूरावजी पाटील कदम गोळीकर साहेब यांना विनंती करतो की आपण या विकासाच्या अनुषंगानं सांगलीकरांना संबोधित करावं. पाटील ते अलीकडे हो थोडं इकडे घ्या ना, ते अंधार पडायला. एक ठिकाणी थांबा म्हणजे मागच्याला दिसत सांडवी गावामध्ये मंदिरात दर्शन घेऊन नारळ वाढविण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 3च्या या शिवसेना पुरस्कार उमेदवार मिनलताई पाटील यांच्या कार्यालयाचा सुद्धा आपले शिवसेनेचे मराठवाड्याचे नेते आदरणीय आमदार हेमंतभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते व सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, महिला जिल्हा प्रमुख भांगेताई विवेक देशमुख, या सांगली प्रभागातील कार्यकर्ते माधुरावजी कोकणाटे सर्वांचे नाव घेत नाही. खर तर आताच आम्हाला पत्रकार विचारू लागले की तुम्ही कसे काय प्रचाराला इकडे. अहो, ज्या उमेदवारांनी इंडियाचं घर नाही, मुंबईहून येऊन त्यांचे मिस्टर गजाननराव पाटील मुंबईला डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब फाउंडेशन मध्ये काम करतात. मग ती लाडकी बहीण असो किंवा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम गजाननरावजी त्या टीम मध्ये होते. यशस्वीरित्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राबला गेला. आतापर्यंत कधी या बहिणीकडे कोणी बघितलं नव्हतं, परंतु मागच्या वर्षी मुख्यमंत्री होते एकनाथरावजी शिंदे साहेब. खर तर गोरगरीब लाडक्या बहिणीला प्रथम न्याय कोणी दिला असेल तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब. म्हणूनच ते आज लाडक्या बहिणीचे भाऊ झालेले आहेत. आणि मंडळी, मुंबईहून येऊन इथं स्वतःचं घर बांधायचं, हाच प्रभाग निवडायचा. अहो, या प्रभागात काम करणं म्हणजे मी मागच्या वर्षी सुद्धा प्रचार केला आणि आता सुद्धा बघितलं. आपल्याकडे एक म्हण आहे, विषाची परीक्षा घेऊ नये, त्या पद्धतीनं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस आपण समजू शकतो की बाबा ही कॉलनी इथं 18 पगड जातीचा समाज राहते. आज आमच्या हदगाव मतदारसंघात 4,000 ते 5,000 नागरिक या
सांगवी प्रभागामध्ये राहतात. त्याच्यामुळं मुंबईहून येऊन इथं स्वतःचं घर तयार केलं, स्वतःचं 24 तास लोकांसाठी कार्यालय चालू केलं आणि त्यांच्या माध्यमातूनच जनतेची सेवा. एक छोट्या छोट्या गोष्टी असतात जे की इथं नेहमी 24 तास कुठं 500 रुपये खर्च येते, 100 रुपये 200 रुपये जसं आलं तसं ते कम्प्युटरवाले घेतात. परंतु सगळे फॉर्म, मग निराधाराचा फॉर्म असो, म्हाताऱ्या 65 वर्षाच्या वरच्या पगार चालू करण्याचं काम मिनलताईने इथं सुरुवात केलेली आहे. केवायसीचं काम इथं मोफत, जे काय फक्त तुम्ही पेपर आणून द्यायचे आणि इथं काम करून घ्यायचं. हे कार्यालय 5 वर्षासाठी आपल्या सेवेत राहणार आहे. म्हणूनच स्वतःचं घर बांधून कार्यालय करून तुमची सेवा करण्याचं मिनलताईने ठरवलेलं आहे. मी जास्त वेळ घेत नाही. आताच मिलगेट साईडला एक प्रचार कार्यालयासाठी हेमंत भाऊला जायचं आहे. त्याच्यानंतर याच प्रभागामध्ये मला वाटते लोरी चौकात दुसरी सभा आहे. तरी विनंती करायची की एक सुशिक्षित, त्याचबरोबर उच्च शिक्षित आणि इंजिनियर असलेली आज मिनलताई यांना आम्ही या प्रभागासाठी उभं केलेलं आहे. त्यांची निशाणी छत्री आहे. सर्वांनी तुमच्या हक्कासाठी, तुमच्या हितासाठी एक वेळ सहकार्य करावे. आणि यांनी आल्यापासून एवढा सूक्ष्म अभ्यास केला. मी यांचं बुकलेट चालले. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की आतापर्यंत 5 फेऱ्या झाल्या. मी सुद्धा एका दिवशी ऑफिस मध्ये बसल्याच्या आम्ही सुद्धा सरपंचापासून पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद, सोसायटीचा चेअरमन, आमदारापर्यंत पोहोचलो. परंतु मिनलताई एवढा आम्ही सूक्ष्म अभ्यास केलेला नाही. तुम्हाला सांगतो, सुरुवातीला किती एका गल्ल्यामुळे किती, आता एवढंच नाही तर किती पोल आहेत, किती पोलवरची लाईट बंद आहे, कुठं नाल्याचं पाणी तुंबलं, यांचा डेटा, यांचं पूर्ण माहिती, या प्रभागाची माहिती यांच्याकडे आहे. असं मला तर वाटते या नांदेड वघाळा महापालिकेमध्ये एवढा अभ्यास केलेले कोणी एकही उमेदवार असू शकत नाही. तेवढा अभ्यास केला आणि काही नसल्यावर त्यांनी निधी सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांची होप आहे की या लोकांना न्याय द्यायचा, यांच्यासाठी काहीतरी करायचं. म्हणून एक वेळ छत्री या निशाणीवर येणाऱ्या 15 तारखेला बटन दाबून मिनलताईला विजय करा आणि आपल्या हक्काचा माणूस महापालिकेमध्ये पाठवा आणि आपले गोरगरिबाचे कामं करून घ्या. एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी आमदार साहेबांनी सांगितलं विकासाची ब्लूप्रिंट कशी असावी असं त्यांनी या ठिकाणी व्यक्त. यानंतर माननीय आमदार हेमंत पाटील साहेब. मराठी मनाचा मागबिंदू छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, या हिंदुस्थानात जन्माला आलेल्या सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावर खास करून आमच्या मिनलताईच्या प्रचारार्थ भागावातून आलेले 24/7 त्या बहिणी आणि भावांनो, सर्वप्रथम मिनलताई आपली आम्ही क्षमा मागतो. गेल्या अनेक वर्षापासून गजानन पाटील हे शिवसेना पक्षाचं काम करतात. माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्यातून आलेलं नेतृत्व आहे आणि शिंदे साहेबांचं जे काही स्वप्न होतं, समोर आमच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत, की प्रत्येकाच्या घरामध्ये शासनाच्या वतीनं आमच्या या महिला सक्षम करण्यासाठी काहीतरी गेलं पाहिजे. आणि 1,500 रुपये त्या निमित्तानं लाडकी बहीण या योजनेनं शिंदे साहेबांनी घराघरामध्ये पाठवले. त्याचबरोबर आपल्याला शासकीय कागदपत्र जर पाहिजे असतील तर जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा इतर कार्यालयामध्ये अनेक लोकांना खेटे उपक्रम राबवत असताना गजानन पाटील यांची भूमिका अतिशय महत्वाची होती. त्यांनी पक्षासाठी आणि सर्वसामान्यांसाठी काम केलं. माझी आपल्याला सर्वांना विनंती की आपण कुठलीही जात पात धर्मपंथ न बघता लोकशाही मजबूत करण्यासाठी जी मुलगी आज एमटेक शिकलेली आहे, इंजिनिअरिंग झाली,
आपण अनेकांना वेगवेगळ्या लोकांना निवडून दिलं, वयोवृद्ध माणसांना निवडून दिलं, त्यांच्याबद्दल माझ्या मनात सन्मानच आहे. परंतु तिथं गेल्यानंतर तुमचे प्रश्न मांडू शकले पाहिजे, तुमचे प्रश्न तिथं बोलू शकले पाहिजे, असा उमेदवार जर आपण पाठवला तर निश्चित या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडले असतील, हेमंत पाटील असतील, बाबुरावजी असतील, गेल्या 39-40 वर्षापासून शिवसेनेचं काम करतात आणि विधानताई तुमचं काम करत आहोत म्हणजे शिवसेनेच आम्ही काम करत आहोत, तुम्ही काही वेगळे नाही. तांत्रिक दृष्ट्या त्याचा उल्लेख जरी झाला तरी ते आपल्याच नांदेड जिल्ह्याची भूमिपुत्र आहेत. कामाच्या निमित्तानं काही काळ या वेगवेगळ्या योजनांच्या निमित्तानं ते मुंबईत अनेक ठिकाणी फुटपाथ चालतीवरती निमित्तानं त्यावेळेस 2 कोटी रुपये त्या वॉकिंग ट्रॅकची उचलण्यात आले. एकाच कामासाठी 3-3दा 4-4दा पैसे 2008ला चांगला कॉन्क्रीट रोड झालेला, आता त्याच्यावरती व्हाईट टॉपिंग करण्यात आले. मुख्य रस्त्यावर टिबल व्हीआयपी रोडवर कामं करतात आणि सर्वसामान्य माणसं राहतात, तिथे कुठल्याही प्रकारचे रस्ते नाही. त्यामुळं सामाजिक प्रश्नांची ज्यांना जाणीव आहे, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे याची जाणीव आहे, मंत्रालयातून पैसे कसे आणले पाहिजे याची जाणीव गजानन पाटलाला आहे. अशी जर चांगली माणसं आपण निवडून दिले तर निश्चित आपल्या वारंवार प्रभागामध्ये भेटायसाठी येणारच आहोत. ताई, आपण मागच्या वर्षभराच्या काळामध्ये सर्व नागरिकांना भेटी दिलेल्या आहेत आणि निश्चित लोकांची पसंती म्हणून तुम्हाला लोकांनी निवडलेलं आहे आणि बाबुरावजींनी आम्ही पाठिंबा दिलेला आहे. निश्चित तुम्ही सुद्धा शिवसेनेच्या आमच्या उमेदवार आहात. तांत्रिक दृष्ट्या जरी निशाणी बदलली असली तरी ही जी छत्री यांची निशाणी आहे, ही छत्री उन्हाळ्यामध्ये आपल्याला सावली देणारी छत्री आहे. पावसाळ्यामध्ये आपल्याला अंगावर जर पाणी गळत असेल तर त्याच्यापासून संरक्षण करणारी ही छत्री आहे. या छत्रीच्या सावलीला आपल्याला, या माऊलीला निवडून द्यायचं आहे. निश्चित आपण त्यांना जर निवडून दिलं तर 5 वर्षामध्ये या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास आम्हाला आहे. आपण ताई मागे मागणी केली होती, आपल्या बौद्ध स्मशानभूमीसाठी इतर जागा नाही आणि तिथलं जे आहे की इन्फ्रास्ट्रक्चर आहे, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला तिथं शेड पाहिजे होतं, बसायला बेंचेस पाहिजे होते, ताबडतोब मी त्यावेळेस 10 लाख रुपये दिले होते. ते काम काही अजून मला सुरू झालं नाही, तांत्रिकदृष्ट्या ते काम आचारसंहितेमुळे थांबलेलं आहे. परंतु निश्चित आचारसंहिता झाल्यानंतर हे कामाला लवकरात लवकर सुरू होईल. आपण सर्वांना विनंती आहे की आमचे मगरे साहेबांनी सगळी विपुदेशाही सगळी मंडळी इथं आलेली आहे. हातगाव तालुक्यातले जवळपास 4,500 ते 5,000 मतदार इथं आहेत आणि बाबुरावजी कदम एकदा तड फोडून ठोकून बसले की ते सोडत नाहीत, आपल्याला माहित आहे. त्याच्यामुळे बाबुरावजी कदम यांची पूर्ण हातगावची नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी आता 15 दिवस मुक्कामाला इथंच आहे. त्याच्यामुळं गजू पाटील, आपण मनामध्ये काही संदेह किंवा किंतु परंतु बाळगू नका. विजय निश्चित आपलाच आहे आणि चांगले माणसं पाठवण्याची परंपरा नांदेडकरांची आहे. ताई, तुम्ही निश्चित विजयी होणार. या विजयासाठी शुभेच्छा देत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि वार्ड दत्तक घ्या म्हणून गजू पाटलांनी सांगितलेलं होतं, त्याच्यामुळे निश्चितच तुमचा वार्ड आम्ही दत्तक घेतो. मी विधान परिषदेवर आहे, तुम्हाला जिथं तिथं या वार्डामध्ये निधी लागत असेल तो निधी निश्चित आमच्याकडे एवढा शब्द देतो आणि थांबतो. यानंतर मगरे साहेबांना विनंती करतो की आपण सविस्तर असं प्रचाराचं भाषण करावं. धन्यवाद. जन्मा रोज नव्या रोज नवा आक्रोश आहे, पिढाही कळेना